नमस्कार, विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मसाला भेंडी बघूया। चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी अर्धा किलो भेंडी घेतली फ्रेश आणि तिला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली। एका भेंडीचे मी 2 तुकडे केले। या पद्धतीने गॅसवर कढई ठेवून 1 चमचा तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये मी जाडसर कांदा एक कापून घेतला। तो आपण तेलामध्ये 1 मिनिटासाठी फ्राय करून घेऊया। ही मी पुढची प्रोसेस सांगणार आहे। खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे मसाला भेंडी। अगदी सर्वजण आवडीने खातील, कमी साहित्यात बनवता येते। आता आपण एका वाटीमध्ये कांदे काढून घेऊया। लहान मुलं भेंडी खात नाही, या पद्धतीने तुम्ही भेंडी बनवा, मुलं अगदी आवडीने खातील। आता आपण भेंडी तेलामध्ये थोडी 1-2 मिनिटासाठी आपण फ्राय करून घेऊया। फ्राय केल्याने ती मऊ होईल आणि तिचा कच्चटपणा जाईल। या पद्धतीने आपण भेंडी फ्राय करून घेऊया। मसाला भेंडी टिफिनसाठी झटपट होणारी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी। साधी भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आला तर बनवा अशा पद्धतीने मसाला भेंडी, सर्वजण अगदी आवडीने खातील। सर्व बाजूंनी आपण मस्त भेंडी फ्राय करून घेतली। अगदी या पद्धतीत आपण फ्राय करायची आणि आपण आता एका प्लेटमध्ये तिला काढून घेऊया। ऑफिस टिफिनसाठी 15 मिनिटात बनवा घरच्या घरी मसाला भेंडी, अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी। आता आपण सर्व भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेतली। या पद्धतीने पुन्हा आपण कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 मोठा कांदा आणि 5-7 लसूण पाकळ्या मी मिक्सरला जाडसर त्याचं वाटण करून घेतलं आणि तेही छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। भेंडी करताना भेंडी चिकट होते म्हणून कोणाला भेंडी जास्त आवडत नाही। या पद्धतीने मसाला भेंडी केली तर सर्वजण अगदी आवडीने खातील। या पद्धतीने आपण आता कांदा फ्राय करून घेऊया, गोल्डन होतो तोपर्यंत। त्यामध्ये 3 हिरवी मिरचीचे तुकडे, तेही छान आपण तेलात फ्राय करून घेऊया आणि चिमूटभर आपण हळद घालूया। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा सब्जी मसाला, तुम्ही तुमचा आवडीचा मसाला घालू शकता। छान आपण मिक्स करून घेऊया। धाबा स्टाईल पद्धतीने घरच्या घरी मसाला भेंडी तयार करता येते। 1 टमाटा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला, तोही आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि पूर्ण मसाल्यात आपण मिक्स करूया। या रेसिपीसाठी मी घरच्या घरी बेसिक मसाले वापरलेले आहेत। ही रेसिपी पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण जे मी कांदे फ्राय करून घेतले होते ते आपण आता मसाल्यामध्ये घालून घेऊया। हे कांदे असे घातले की दाताखाली आले की अगदी छान भाजीची चव वाढते आणि खायलाही छान टेस्टी लागते। मिक्सरच्या भांड्यात मी टमाटा फिरवला होता, तेच मी अर्धा कप पाणी त्यामध्ये घालत आहे आणि ते छान आपण आता मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपला मसाला कोरडा होणार नाही, अगदी सैलसर होईल। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया। आता आपण मसालाही छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता फ्राय केलेली भेंडी मसाल्यात मिक्स करूया। आपली घरच्या घरी कमी साहित्यामध्ये मसाला भेंडी अगदी झटपट होते। सर्व आपण मिक्स करून घेतली, जेणेकरून त्यामध्ये सर्व मसाला मिक्स व्हायला पाहिजे।
2 मिनटं झाकण ठेवून आपण भेंडी शिजवून घेऊया. झाकण काढल्यानंतर चमच्याने आपण सर्व भेंडी हलवून घेऊया. भेंडीमध्ये मी 2 चमचे दही घालत आहे. पाहुण्यांसाठी भेंडी मसाला, व्हेज थाळीला लज्जत वाढवणारी दही भेंडी मसाला. छान आपण दही मिक्स करून घेऊया. दही घातल्याने भेंडीला अधिक चव येते, खायलाही अगदी छान लागते. बनवून बघा तुम्ही, नक्की तुम्हाला या पद्धतीने भेंडीची भाजी बनवायला आवडेल. वाव, किती छान आपली भेंडी तयार झाली आहे. मस्त. कशी वाटली तुम्हाला मसाला भेंडी? नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझ्या पुढच्या रेसिपी बघत राहा.